नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत आषाढी एकादशीची कथा. आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या मराठी स्टोरी हब या चॅनलवर. आज आपण ज्या पवित्र आणि दिव्य कथेचा प्रवास सुरू करणार आहोत ती कथा केवळ एका उपवासाची नाही तर भक्ती, श्रद्धा, धर्म आणि ईश्वराच्या अपार कृपेची आहे. वर्षभरात अनेक एकादशी येतात, पण आषाढी एकादशी ही सर्व एकादशींमध्ये विशेष मानली जाते. लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला पोहोचतात. विठ्ठल विठ्ठल या नामघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय होते. पण तुम्ही कधी स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का की आषाढी एकादशी इतकी पवित्र का मानली जाते? एकादशीची सुरुवात कशी झाली आणि या दिवसामागे कोणते पुराणातील रहस्य दडलेले आहे? आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे एका अद्भुत पुराण कथेतून जाणून घेणार आहोत. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी असा संदेश आहे जो प्रत्येकाच्या जीवनाला नवी दिशा देऊ शकतो. सत्ययुगातील पार्श्वभूमी. ही कथा आपल्याला घेऊन जाते सत्ययुगाच्या त्या काळात जेव्हा पृथ्वीवर धर्माचे राज्य होते. ऋषीमुनी तपश्चर्या करत होते आणि देवताही आपल्या कर्तव्याचे पालन करत होत्या. पण प्रत्येक युगात धर्माबरोबर अधर्माचाही उदय होत असतो. त्या काळात एक अत्यंत बलवान, अहंकारी आणि क्रूर असुर जन्माला आला. त्याचे नाव होते मूर. कठोर तपश्चर्येमुळे त्याला मोठी शक्ती प्राप्त झाली आणि त्या शक्तीच्या जोरावर त्याने देव, ऋषी आणि सामान्य लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्याचा अहंकार इतका वाढला की त्याने स्वर्ग लोकावरही आक्रमण केले. देवतांची मंदिरे उद्ध्वस्त झाली, यज्ञांमध्ये विघ्न येऊ लागली आणि पृथ्वीवर भीतीचे सावट पसरले. आता आपण देवतांची व्यथा जाणून घेणार आहोत. मुराच्या अत्याचारांनी त्रस्त झालेल्या देवतांनी अनेक प्रयत्न केले, पण त्याचा पराभव कोणालाही करता आला नाही. अखेर सर्व देवता देवराज इंद्राच्या नेतृत्वाखाली एकत्र जमल्या. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता होती, मनात भीती होती आणि एकच प्रश्न होता: या दैत्यापासून सृष्टीचे रक्षण कोण करणार? ते ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकले आणि म्हणाले, या संकटातून मुक्ती मिळवून देण्याची शक्ती फक्त भगवान विष्णूंकडे आहे. देवतांच्या मनात आशेचा किरण जागा झाला. सर्वजण वैकुंठाकडे निघाले, जिथे भगवान श्री विष्णू शेषनागावर विराजमान होते. भगवान विष्णूंचा संकल्प. देवतांनी भगवान श्री विष्णूंना नम्रतेने वंदन केले आणि मूर दैत्याच्या अत्याचारांची संपूर्ण कथा सांगितली. देवतांचे दुःख ऐकून भगवान विष्णू गंभीर झाले. त्यांनी देवतांना धीर देत सांगितले, धर्माचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे. अधर्म कितीही बलवान झाला तरी त्याचा अंत निश्चित असतो. हे शब्द ऐकताच देवतांच्या मनात पुन्हा आशा निर्माण झाली. भगवान विष्णूंनी आपल्या दिव्य शंख, चक्र, गदा आणि पद्य धारण केले आणि मूर दैत्याशी युद्ध करण्याचा संकल्प केला. पण पुढे जे घडले ते संपूर्ण सृष्टीला आश्चर्यचकित करणारे होते. भगवान श्री विष्णू आणि मूर दैत्य यांच्यात सुरू झालेले युद्ध 1-2 दिवस नव्हे तर अनेक दिवस अखंड चालले. आकाशात अस्त्रांचा वर्षाव होत होता. पृथ्वी हादरत होती आणि देवता श्वास रोखून हे युद्ध पाहत होत्या. मूर दैत्य अत्यंत शक्तिशाली असल्याने युद्धाचा निकाल लागत नव्हता. अखेर एक क्षण असा आला जेव्हा भगवान विष्णूंनी विश्रांती घेण्यासाठी एका दिव्य गुहेत प्रवेश केला. पण त्याचवेळी मूर दैत्याने कपटाने त्या गुन्हेकडे वाटचाल सुरू केली. आता पुढे काय होणार? भगवान विष्णूंवर संकट येणार का? आणि याच क्षणी एकादशी देवीचा जन्म कसा होणार? याचे रहस्य आता आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भगवान श्री विष्णू त्या दिव्य गुहेमध्ये योगनिद्रेत विसावले होते. संपूर्ण सृष्टी जणू एका क्षणांसाठी शांत झाली होती. पण दुसरीकडे मूर दैत्याच्या मनात कपट आणि अहंकार भरला होता. त्याने विचार केला, आज विष्णू निद्रिस्त आहेत. हीच योग्य वेळ आहे त्याचा अंत करण्याची. आपल्या विशाल दैत्यासह तो त्या गुहेकडे निघाला. देवता दूर उभ्या राहून हे सर्व पाहत होते. त्यांच्या मनात एकच चिंता होती, जर भगवान श्री विष्णूंना काही झाले तर संपूर्ण सृष्टीचे रक्षण कोण करणार? त्या क्षणी आकाशात गडगडाट झाला. वारा वेगाने वाहू लागला आणि गुहेत एक अद्भुत तेज निर्माण होऊ लागले. मूर दैत्य गुहेमध्ये प्रवेश करताच त्याने निद्रिस्त भगवान श्री विष्णूंना पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य उमटले. त्याने आपले शस्त्र उचलले आणि भगवानांवर प्रहार करण्यासाठी पुढे सरकला. पण ज्या क्षणी तो वार करणार होता त्याच क्षणी भगवान श्री विष्णूंच्या दिव्य तेजातून एक विलक्षण प्रकाश बाहेर पडू लागला.
तो प्रकाश इतका प्रखर होता की संपूर्ण गुहा सूर्याप्रमाणे उजळून निघाली. मूर दैत्य आणि काही क्षणांसाठी स्तब्ध झाला. त्याला समजत नव्हते की हे तेज नेमके काय आहे. पण पुढच्या क्षणी त्या तेजातून जे प्रकट झाले ते पाहून त्याच्याही पायाखाली जमीन सरकली. त्या दिव्य प्रकाशातून एक तेजस्वी पराक्रमी आणि दिव्य स्त्री शक्ती प्रकट झाली. तिच्या डोळ्यात करुणा होती, पण अन्यायाचा नाश करण्याची अपार शक्तीही होती. तिच्या हातात दिव्य अस्त्रे होती आणि तिच्या मुखावर विलक्षण तेज झळकत होते. त्या देवीला पाहून देवतांच्या मनात आशेचा किरण पुन्हा उसळेल. त्या मूर दैत्य मात्र गर्वाने हसत म्हणाला, माझ्यासमोर देवही टिकले नाहीत, मग तू कोण? देवीने शांतपणे उत्तर दिले, अहंकाराचा अंत निश्चित असतो. आज तुझ्या अन्यायाचा शेवट होणार आहे. त्या शब्दांनी संपूर्ण वातावरण भारावून गेलं. यानंतर देवी आणि मूर दैत्य यांच्यात प्रचंड युद्ध सुरू झाले. देवीच्या प्रत्येक प्रहाराने मूर दैत्याची शक्ती कमी होत गेली. देवता आकाशातून हा अद्भुत संग्राम पाहत होत्या. ऋषीमुनी भगवानांचे स्मरण करत होते. शेवटी देवीने आपल्या दिव्य शक्तीने मूर दैत्याचा पराभव केला. अधर्माचा अंत झाला आणि धर्माचा विजय झाला. त्या क्षणी संपूर्ण ब्रह्मांडात आनंदाचा जल्लोष झाला. देवतांनी पुष्पवृष्टी केली आणि धर्माचा विजय असो असा जयघोष सुरू झाला. पण त्या दिव्य देवीची खरी ओळख अजून कोणालाच माहीत नव्हती. युद्ध संपल्यानंतर भगवान श्री विष्णू योगनिद्रेतून जागे झाले. त्यांनी मूर दैत्याचा पराभव झालेला पाहिला आणि त्यांच्यासमोर उभी असलेली ती तेजस्वी देवी पाहून ते प्रसन्न झाले. भगवान विष्णूंनी त्या देवीला प्रेमाने विचारले, हे दिव्य स्वरूप धारण करणाऱ्या देवी, तू कोण आहेस आणि तू माझ्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी कशी प्रकट झालीस? देवीने जे उत्तर दिले त्यावर एकादशीचे महत्त्व, तिचे नाव आणि तिची पवित्र परंपरा उभी आहे. आता पुढे आपण जाणून घेणार आहोत की भगवान श्री विष्णूंनी त्या दिव्य देवीला कोणते अमर वरदान दिले आणि तीच देवी आज संपूर्ण जगात एकादशी देवी म्हणून का पूजली जाते. भगवान श्री विष्णू त्या तेजस्वी देवीकडे प्रेमाने पाहत होते. त्यांच्या मुखावर समाधानाचे हास्य होते. त्यांनी त्या दिव्य स्त्रीला विचारले, हे देवी, तू कोण आहेस? तुझ्या पराक्रमामुळे आज धर्माचे रक्षण झाले, देवतांचे संकट दूर झाले आणि मूर दैत्याचा अंत झाला. तू कोणत्या लोकातून आली आहेस? त्या दिव्य देवीने अत्यंत नम्रतेने भगवानांना वंदन केले आणि म्हणाली, प्रभू, मी तुमच्याच दिव्य तेजातून प्रकट झाले आहे. धर्माचे रक्षण आणि अधर्माचा नाश करण्यासाठी तुमच्या इच्छेने माझा जन्म झाला आहे. हे ऐकताच सर्व देवतांनी त्या देवीला नम्रपणे प्रणाम केला. भगवान श्री विष्णू त्या देवीच्या पराक्रमाने अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी आनंदाने म्हटले, हे देवी, आजपासून तुझे नाव एकादशी म्हणून संपूर्ण त्रैलोक्यात प्रसिद्ध होईल. ज्या दिवशी तू प्रकट झालीस त्या तिथीला लोक एकादशी म्हणून ओळखतील. जो भक्त श्रद्धेने या दिवशी उपवास, नामस्मरण, सत्कर्म आणि भक्तिभावाने माझी पूजा करेल त्यांच्यावर माझी विशेष कृपा राहील. भगवानांचे हे शब्द ऐकताच संपूर्ण आकाशात पुष्पवृष्टी झाली. देवतांनी शंखदान नाद केला आणि ऋषीमुनींनी नारायण नारायण असा जयघोष सुरू केला. यानंतर एकादशी देवीने भगवान श्री विष्णूंना नम्रतेने एक विनंती केली. त्या म्हणाल्या, प्रभू, माझी एकच इच्छा आहे. जो भक्त श्रद्धेने या दिवशी तुमचे नामस्मरण करेल, उपवास करेल, दान धर्म करेल आणि इतरांना मदत करेल, त्यांच्या जीवनात सद्बुद्धी, मनशांती आणि धर्ममार्गाची प्रेरणा लाभो. भगवान श्री विष्णूंनी हसत तिची इच्छा मान्य केली आणि म्हणाले, तथास्तु. जो भक्त श्रद्धेने एकादशीचे पालन करेल त्याला भक्ती, संयम आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग लाभेल. तेव्हापासून एकादशी हा दिवस भक्तांसाठी विशेष मानला जाऊ लागला, अशी पारंपरिक श्रद्धा आहे. काळ पुढे सरकत गेला, युगे बदलली, राज्य बदलले, पण एकादशीचे महत्त्व मात्र कधीच कमी झाले नाही. विशेषतः आषाढी शुल्क एकादशी, ज्याला आषाढी किंवा शयनी एकादशी असेही म्हणतात, या दिवशी भगवान श्री विष्णू योगनिद्रेत जातात, अशी धार्मिक मान्यता आहे. याच दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते. महाराष्ट्रात लाखो वारकरी पंढरपूरमध्ये श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी वारी करतात. टाळ मृदुंगाचा गजर, अभंग, हरिनाम आणि विठ्ठल भक्तीने संपूर्ण वातावरण भारावून जाते. भक्तांसाठी हा केवळ उत्सव नसून श्रद्धा, सेवा आणि समतेचा महापर्व असतो. पण आषाढी एकादशीचा संबंध पंढरपूरच्या विठ्ठलाशी कसा जोडला गेला? भगवान श्री विष्णू विठ्ठल रूपात विठेवर का उभे राहिले आणि भक्त पुंडलिकाने असे कोणते कार्य केले की स्वयं भगवान त्यांच्याकडे आले? या प्रश्नांची उत्तरे अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी आहेत.
आता पुढे आपण पुंडलिक, मातापित्यांची सेवा आणि श्री विठ्ठलांच्या पंढरपुरातील प्राकट्याची अद्भुत कथा जाणून घेणार आहोत. ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला विठ्ठल भक्तीचा खरा अर्थ समजेल. अनेक वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत पुंडलिक नावाचा एक तरुण राहत होता. काही पुराण कथांमध्ये आणि लोकपरंपरेत त्याच्या स्वभावाविषयी वेगवेगळे उल्लेख आढळतात. एका प्रसिद्ध कथेनुसार सुरुवातीला तो आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करणारा होता. संसार, मित्र आणि स्वतःच्या सुखात तो इतका गुंतला होता की वृद्ध आईवडिलांची सेवा करण्याकडे त्याचे लक्षच नव्हते. त्याच्या डोळ्यातील अश्रू आणि मनातील वेदना त्याला दिसत नव्हत्या. पण नियतीने त्याच्या आयुष्यात असा प्रसंग घडवला ज्यामुळे त्याच्या जीवनाला पूर्णपणे नवी दिशा मिळाली. एके दिवशी पुंडलिक काही संत आणि ऋषींच्या सहवासात आला. त्यांच्या वागणुकीतली नम्रता, ईश्वरशक्ती आणि विशेष म्हणजे मातापित्याबद्दलचा आदर पाहून तो अंतर्मुख झाला. त्याला जाणवले की खरी भक्ती मंदिरात नव्हे तर आईवडिलांच्या सेवेतही असते. आणि त्याच दिवसापासून त्याने स्वतःमध्ये बदल करण्याचा निर्धार केला. तो पहाटे उठून आईवडिलांची सेवा करू लागला, त्यांना प्रेमाने अन्न देऊ लागला आणि त्यांच्या प्रत्येक गरजेची तो काळजी घेऊ लागला. त्याच्या या बदलांमुळे त्याच्या घरात शांतता, समाधान आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले. पुंडलिकाची अखंड सेवा पाहून भगवान श्री विष्णू अत्यंत प्रसन्न झाले. भक्ताची परीक्षा घ्यावी आणि त्यांच्या भक्तीचे फळ द्यावे म्हणून त्यांनी विठ्ठल रूप धारण केले आणि पंढरपूरमध्ये पुंडलिकाच्या घरी आले. अशी वारकरी परंपरेतील श्रद्धा आहे. त्यावेळी पुंडलिक आपल्या आईवडिलांच्या सेवेत इतका तल्लीन होता की त्याने आलेल्या पाहुण्यांकडे त्वरित धाव घेतली नाही. मात्र त्याच्या मनात भगवानांबद्दल अनादर नव्हता. तो आपल्या सेवेत अखंड होता. त्याने जवळची एक वीट भगवानांकडे सरकत विनम्रपणे विनंती केली, प्रभू, कृपया विठेवर क्षणभर उभे राहा. मी आईवडिलांची सेवा पूर्ण करून लगेच तुमच्या चरणी येतो. भक्त पुंडलिकाने हे शब्द ऐकून भगवान विठ्ठल आनंदित झाले, कारण त्यांनी पाहिले की हा भक्त स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे तर आपल्या मातापित्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. भगवान त्या विठेवर उभे राहिले आणि पुंडलिकाची सेवा पूर्ण होईपर्यंत शांतपणे प्रतीक्षा ते करू लागले. सेवा पूर्ण झाल्यानंतर पुंडलिक भगवानांच्या चरणी लोटांगण घालत म्हणाला, प्रभू, मला कोणतेही धन, वैभव किंवा राज्य नको. मला फक्त तुमची भक्ती आणि तुमचा आशीर्वाद हवा आहे. भक्तांचे हे निर्मळ प्रेम पाहून भगवान अत्यंत प्रसन्न झाले. भगवान श्री विठ्ठलांनी पुंडलिकाला वरदान दिले, हे भक्तश्रेष्ठ, आजपासून मी या पंढरपूर नगरीत तुझ्या भक्तीसाठी सदैव विठेवर उभा राहील. जो कोणी श्रद्धेने, प्रेमाने आणि निर्मळ मनाने माझ्या दर्शनासाठी येथे येईल त्याच्यावर माझी कायम कृपा राहील. तेव्हापासून पंढरपूर हे भक्तीचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाऊ लागले. अशी वारकरी परंपरेतील श्रद्धा आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी वारी करतात. पण या वारीमागे फक्त परंपरा नाही तर भक्ती, सेवा आणि समर्पणाचा अतूट संदेश दडलेला आहे. वारकरी संप्रदायाला महान संतांनी नवी दिशा दिली. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम महाराज, संत जनाबाई आणि संत सावतामाळी, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा अशा अनेक संतांनी आपल्या अभंगातून समाजाला प्रेम, दया, क्षमा आणि भक्तीचा संदेश दिला. त्यांनी शिकवले की ईश्वराला मोठे मोठे यज्ञ किंवा संपत्ती नको असते. त्याला हवे असते ते निर्मळ मन, प्रामाणिक आचरण आणि सर्व जीवांवर प्रेम करणारे हृदय. आणि म्हणूनच आजही लाखो वारकरी संतांचे अभंग गात विठ्ठल नामाचा जप करतात. आषाढी एकादशी आपल्याला उपवासाचा खरा अर्थही शिकवते. उपवास म्हणजे केवळ अन्नाचा त्याग नव्हे, वाईट विचारांचा त्याग, क्रोधावर नियंत्रण, खोटेपणा सोडणे, लोभ आणि अहंकारापासून दूर राहणे हाच खरा उपवास आहे, असा संदेश संतांनी दिला आहे. जेव्हा मन शुद्ध होते तेव्हा ईश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग हा अधिक स्पष्ट होतो. म्हणून या दिवशी अनेक भक्त नामस्मरण, दान, सेवा आणि सत्संगाला विशेष महत्त्व देतात. आषाढी एकादशीची ही कथा आपल्याला एक महत्त्वाचा धडा देते. भगवान श्री विष्णूंनी धर्माचे रक्षण केले. एकादशी देवीने अधर्माचा नाश केला आणि भक्त पुंडलिकाने आई वडिलांची सेवा करून स्वतः भगवानांना आपल्या दारी उभे केले. या तिन्ही घटनांमध्ये एक समान धागा आहे.
श्रद्धा, सेवा आणि समर्पण. जो माणूस आपल्या कर्तव्याचे प्रामाणिकपणे पालन करतो, इतरांना मदत करतो आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवतो, त्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. आणि हाच या कथेचा खरा संदेश आहे. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की आषाढी एकादशीच्या दिवशी काही अशा पारंपरिक गोष्टी सांगितल्या जातात ज्या भक्तांनी आवर्जून पाळाव्यात. तसेच काही गोष्टी टाळण्याचाही सल्ला दिला जातो. या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे अनुभवण्यासाठी त्या परंपरा जाणून घेणे उपयुक्त ठरते. आता पुढे आपण आषाढी एकादशीला नेमके काय करावे, काय टाळावे आणि या दिवसाचा आध्यात्मिक लाभ आपल्याला कसा घ्यावा याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे ही कथा पुढे शेवटपर्यंत नक्की ऐका आणि कमेंट बॉक्समध्ये जय हरी माऊली किंवा हरी विठ्ठल असे नक्की टाईप करा. आषाढी एकादशीच्या दिवशी सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांचे मनोभावे स्मरण करावे अशी परंपरा आहे. शक्य असल्यास घरातील देवघर स्वच्छ करून तुपाचा दिवा लावावा आणि तुळशीसमोर प्रार्थना करावी. दिवसभर हरिनाम, अभंग किंवा भगवद्गीतेचे काही श्लोक वाचण्याची ही अनेक घरांमध्ये प्रथा आहे. या कृतीमुळे मन अधिक शांत, एकाग्र आणि सकारात्मक होण्यास मदत होते. आषाढी एकादशीचा खरा हेतू केवळ विधी नसून मनातील भक्ती जागृत करणे हा आहे. याचबरोबर या दिवशी काही गोष्टी टाळण्याचाही सल्ला दिला जातो. कोणाचाही अपमान करू नये, कटू शब्द बोलू नये, राग, मत्सर किंवा अहंकार यांपासून शक्य तितके दूर राहावे आणि गरजू व्यक्तीला मदतीचा हात द्यावा. भुकेल्यांना अन्न द्यावे आणि आपल्या क्षमतेनुसार दानधर्म करावा. संतांनी नेहमी सांगितले आहे की ईश्वराला सर्वात प्रिय अर्पण म्हणजे प्रेम, दया आणि सेवा आणि त्यामुळे या दिवशी केलेले चांगले कर्म हेच खरी पूजा मानली जाते. आषाढी एकादशीची ही संपूर्ण कथा आपल्याला एक अमूल्य संदेश देते. मूर दैत्याचा अहंकार शेवटी नष्ट झाला, कारण सत्य आणि धर्माचा विजय नेहमीच होतो. एकादशी देवीने दाखवून दिले की देवी शक्तीचा उपयोग नेहमी संरक्षणासाठी आणि धर्मासाठीच केला जातो. भक्त पुंडलिकाने शिकवले की आईवडिलांची सेवा हीच सर्वोच्च भक्ती आहे आणि वारकरी परंपरेने आपल्याला समजावले की ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे नामस्मरण, नम्रता आणि मानवसेवा. कदाचित म्हणूनच आजही लाखो वारकरी शेकडो किलोमीटर पायी चालत पंढरपूरला जातात. त्यांच्या पायांना फोड येतात, उन्हाचा त्रास होतो, पावसात भिजावे लागते, पण त्यांच्या ओठावर एकच नाम असते, विठ्ठल विठ्ठल. कारण त्यांना माहीत असते की खरी वारी ही पायांची नसते तर ती मनाची असते. ज्या मनात श्रद्धा, प्रेम, सेवा आणि विश्वास असतो त्या मनातच भगवान श्री विठ्ठल कायमचे निवास करतात. आणि म्हणूनच एकादशी हा केवळ सण नाही तर भक्ती, समर्पण आणि मानवतेचा महोत्सव आहे. आजची ही कथा जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर तिचा एकच संदेश कायम लक्षात ठेवा. ईश्वराला मोठेपणा, संपत्ती किंवा दिखावा नको असतो, तर त्याला हवे असते निर्मळ मन, प्रामाणिक कर्म आणि प्रेमाने भरलेले हृदय. जर आपण प्रत्येक दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केली, आईवडिलांचा आदर केला, सत्याचा मार्ग स्वीकारला आणि मनापासून भगवानांचे नामस्मरण केले तर प्रत्येक दिवस आपल्या आयुष्यातील आषाढी एकादशी ठरू शकतो. चला आपण सर्वजण मनापासून प्रार्थना करूया. श्री विठ्ठल रुक्मिणी माऊली आमच्या जीवनात सद्बुद्धी, श्रद्धा, सेवा आणि प्रेमाचा प्रकाश कायम ठेवा. आपल्या कुटुंबावर आमच्या कुटुंबावर तुमची कृपा सदैव राहू दे. जय जय राम कृष्ण हरी, पांडुरंग हरी, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. जर आषाढी एकादशीची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि मराठी स्टोरी हब या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. अशाच पुराणकथा, संतचरित्रे, प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी मराठी कथा आम्ही नियमित या चॅनलवरती घेऊन येत असतो. कमेंट्समध्ये विठ्ठल रुक्मिणी माऊली असे श्रद्धेने नक्की लिहा. आणि तुम्ही कधी पंढरपूरची वारी केली असेल तर तुमचा अनुभवही आमच्यासोबत नक्की शेअर करा. ही कथा तुमच्या कुटुंबातील आणि मित्रपरिवारातील प्रत्येक विठ्ठल भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. तर पुन्हा भेटू एका नव्या प्रेरणादायी कथेसह. तोपर्यंत जय हरी विठ्ठल.